नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरातून फक्त एक वेळा हा साधा उपाय करून बघा. डोक्याच्या केसापासून तर पायांच्या बोटांपर्यंत सर्व नसा तुम्हाला मोकळ्या झालेल्या जाणवतील. हे स्पष्ट जाणवेल तुम्हाला. डोक्याकडून पायाकडे तुम्हाला एक प्रकारचा करंट गेल्यासारखं वाटेल. तुमच्या शरीरामधील नसा या पूर्णपणे मोकळ्या झाल्याच्या स्पष्ट जाणवेल. हातापायाला येणाऱ्या मुंग्या तात्काळ बंद होऊन जातील. जुन्यात जुनी तुमची गुडघेदुखी असेल किंवा तुमच्या कमरेमधली, मानेमधली किंवा मणक्यामधली एखादी नस दबलेली असेल, नस आकडलेली असेल तर ती पूर्णपणे मोकळी होईल. त्याचबरोबर जुन्यात जुनी टाचदुखी या उपायाने बंद होते. बऱ्याच जणांचे लाखो रुपये या साध्या उपायाने वाचलेले आहेत. टाचदुखी जुन्यात जुनी या उपायाने निघून गेलेली आहे. एवढंच नाही तर पायाला पडणाऱ्या भेगा आणि पायावरची जी डेड स्किन असते ती रिमूव्ह होऊन तुमचे पाय एकदम कोमल आणि नाजूक दिसतील. आणि हे उगच होत नाही, तर या मागे एक सायन्स आहे, या मागे आयुर्वेद आहे. तो काय आहे ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला घरामधल्या 2 गोष्टी लागतात. एक तर आपल्याला लागतो कापूर आणि दुसरी जी गोष्ट आहे ती लागते आपल्याला लिंबू. हा उपाय असा करायचा आहे की 1.5 ते 2 लिटर आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आहे. जेवढं आपल्या पायाला गरम पाणी सहन होईल तेवढ्या तापमानामध्ये आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकायचा आहे. त्याचा रस त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. लिंबूही तसंच टाकू द्यायचं आहे. आणि त्यानंतर जो दुसरा घटक आपण घेतलेला आहे कापूर. आता इथं कापूर तुम्ही कुठलाही वापरला तरी चालेल. कापूर आपल्याला 3 वड्या कापूर घ्यायचा आहे आणि त्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याची पावडर बनवून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अर्धा लिंबूचा रस आणि 3 कापराच्या वड्या भुगा करून या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर पाय आपले 5 ते 10 मिनिटं या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. जसे तुम्ही पाय या पाण्यामध्ये बुडवून ठेवता त्याचबरोबर तुम्हाला डोक्याकडून पायाकडे एक प्रकारचा करंट गेल्यासारखं जाणवायला सुरुवात होते. म्हणजे तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायांच्या बोटापर्यंतच्या सर्व नसा तुम्हाला मोकळ्या झाल्यासारख्या जाणवतील. हे स्पष्ट तुम्हाला जाणवेल. तुम्ही करून बघा. हे का होतं तर आपल्या पायामध्ये 272 प्रकारचे प्रेशर्स पॉईंट असतात जे आपल्या शरीरातील सर्व नसांशी जोडलेले असतात. आणि हे लिंबू आणि कापूर या कोमट पाण्यामध्ये मिळून हे 272 प्रकारचे जे प्रेशर्स पॉईंट आहेत त्यांना मोकळं करतं. आणि त्यामुळं तुमच्या शरीरामधील सर्व नसा एकदम रिॲक्टिवेट होतात, पूर्णपणे मोकळ्या होतात आणि हे तुम्हाला स्पष्ट जाणवतं. उपाय फक्त तुम्हाला 5 ते 10 मिनिटं त्या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवायचे आहेत. फक्त 5 दिवस करायचे आहे आणि दिवसातून कधीही करू शकता तुम्ही. सकाळी, संध्याकाळी, कुठल्याही वेळेला करू शकता. तुम्ही करून बघा. तुमच्या हातापायाला येणाऱ्या मुंग्या तात्काळ थांबून जातील. दबलेली नस असेल, आखडलेली नस असेल याने पूर्णपणे निघून जाते. शिवाय या उपायामुळं डोकेदुखी सुद्धा पूर्णपणे थांबून जाते. बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास असतो, तो हा पूर्णपणे थांबून जातो पाण्यामध्ये पाय बुडवता क्षणीच. स्नायू आखडलेला असेल किंवा अंग सारखं भरून येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. सहज करता येणारा उपाय आहे. 5 दिवस तुम्ही हा उपाय करा आणि त्यानंतर मला कमेंट करा की तुम्हाला या उपायाचा फायदा झाला की नाही. कारण हा उपाय दिसायला जरी इतका साधा दिसत असला तरी याचे जे रिझल्ट्स आहेत ते अत्यंत उत्तम आणि खूपच परिणामकारक आहेत. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.